पुणे जिल्ह्यात आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाढणाऱ्या जीबीएस रुग्णांच्या संख्येमुळे महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाची चिंता जी आहे ती वाढलेली आहे। मात्र पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्यानंतर पुण्यातल्या महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आपण पाहतोय की जीबीएस रुग्णांसाठी हे 50 बेड जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत। त्या रुग्णालयामध्ये जीबीएस रुग्णांची व्यवस्था जी आहे ते केली जाणार आहे। खाजगी रुग्णालयामध्ये खरं तर जीबीएस रुग्ण जे उपचार घेत आहेत त्यांच्या बिलाचा खर्च जो आहे तो काही लाखांच्या घरामध्ये गेलेला होता आणि याची दखल घेऊन स्वतः अजित पवारांनी खरं तर जिल्हा प्रशासनाला सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानुसार आपण पाहतोय की कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये या राखीव बेडची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आजपासून कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये या सगळ्या रुग्णांवरती उपचार जे आहेत ते केले जाणार आहेत। सध्या आपण पाहतोय की काही रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की या रुग्णांच्या जे संशयित रुग्ण आहेत त्यांचे सॅम्पल घेतले जातील आणि त्यानंतर टेस्टिंग करून त्यांचा जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर याच वॉर्डमध्ये त्यांना भरती केलं जाणार आहे। मॅडम, सुरुवातीला सांगा की याचे सॅम्पल जे आहेत ते कसे घेतले जाणार आहेत? सुरुवातीला लक्षणं काय आढळतात की जेणेकरून त्या लक्षणांवरती तुम्ही सॅम्पल गोळा? पेशंटला फीवर असतो, पेशंट लूज मोशन असतं, जॉईंट पेन सांगतो पेशंट आणि त्याच्यानुसार आपण पेशंटला ॲडमिट करून घेतो। त्याच्यानंतर आपण ताबडतोब लॅब इन्व्हेस्टिगेशन करतो, बेसिक ट्रीटमेंट पेशंटला आपण चालू करतो। त्याच्यानंतर आपल्याला असा पेशंट आढळला तर आपण त्याला जीबीएससाठी जे काय आपण म्हणजे सगळी सुविधा करून ठेवली आहे ते आम्ही पेशंटला डॉक्टरच्या ॲडवाईसप्रमाणे करतो। जर याच्यामध्ये जर पेशंट कसा की जास्त झाले पेशंटला आम्हाला असं कळलं की आम्ही लगेच आयसीयूला शिफ्ट करतो। त्यासाठी आम्ही बेसिक वॉर्डमध्ये जितकं आपण पेशंट व्यवस्थित हँडल करता येईल तेवढं आम्ही बघतो। म्हणजे आयसीयू बेडची सुद्धा व्यवस्था हॉस्पिटल बेडसुद्धा आहे आपल्याकडे आणि हे वॉर्ड हां पहिला पेशंट वॉर्डमध्ये येतो, त्याची कंडिशन बघितली जाते आणि जर त्याला आयसीयू लागत असेल तर आम्ही लगेच आयसीयूमध्ये शिफ्ट करतो। आपण पाहतोय की जे रुग्णाची खरं तर जी स्थिती आहे त्याच्यापासून त्याला आयसीयू बेड किंवा मग जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करायचा काय याचा निर्णय घेतला जातो। मात्र जे संशयित रुग्ण आहेत सुरुवातीला त्यांचे सॅम्पल जे आहेत ते टेस्टिंगसाठी पाठवले जातात आणि जर पॉझिटिव्ह आले तर याच रुग्णालयामध्ये त्यांची उपचाराची व्यवस्था जी आहे ती केली जाणार आहे। मात्र जिल्ह्यामध्ये जवळपास 101 वरती ही रुग्णसंख्या जी आहे ती पोहोचलेली आहे। 16 रुग्ण जे आहेत ते व्हेंटिलेटरवरती पाहायला मिळतात। त्यामुळे महानगरपालिकेकडून ज्या उपाययोजना राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतो की पुण्यातल्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 50 बेडची व्यवस्था जी आहे ती जीबीएस रुग्णांसाठी करण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।